चला तर मग आपण दुसऱ्या भागाकडे बोलूया. याचं नाव आहे प्राचीन शासन प्रणाली, आर्याची शासन प्रणाली. बौद्ध धर्म ही एक क्रांती होती, हे बाबासाहेब म्हणत आहेत आणि आपल्याला हे असं वाटतं. फ्रान्सच्या क्रांती एवढीच ती महान क्रांती होती. जरी ही धार्मिक क्रांती असली तरी ती धार्मिक क्रांतीपेक्षाही मोठी होती. ही क्रांती पुढे सामाजिक व राजनैतिक क्रांतीत परिवर्तित झाली. या महान सामाजिक क्रांतीचे चरित्र समजण्याच्या पूर्वी तत्कालीन समाजाची अवस्था कशी होती हे समजणे आवश्यक आहे. फ्रान्सच्या क्रांतीच्या भाषेत म्हणायचे झाल्यास भारताच्या प्राचीन सामाजिक अवस्थेचे चित्रण करणे आवश्यक आहे. तर बुद्धाच्या शिकवणीतून झालेल्या महान सामाजिक क्रांतीला जाणण्यापूर्वी हे आवश्यक आहे की तत्कालीन आर्य समाजाची विकृत परिस्थिती कशी होती. बुद्धपूर्व काळचा आर्य समाज सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या निकृष्टतेचा अगदी खालच्या स्तराला पोहोचला होता. म्हणजे अगदी पडलेल्या पण खालच्या पडलेल्या अशा स्तराला होता, असं ते म्हणत आहेत. तर आर्यात व्यापक प्रमाणात प्रचलित असलेल्या काही वाईट सामाजिक चालीरीती प्रचलित होत्या. याचा उल्लेख या ठिकाणी करणे आवश्यक आहे. त्या काळच्या आर्य समाजात मद्यपान व जुगार खेळण्याचे सर्रास प्रचलन होते. म्हणजे त्या काळात आर्य समाजामध्ये दारू पिणे आणि जुगार खेळणे, सट्टेबाजी, मटका, आज जे मटका म्हणतो ना, तशा गोष्टी खेळणे हे नियमामध्ये होतं. म्हणजे हेच नियम आहे. तुम्ही कितीही खेळा, तुम्ही तुमची बायकोसुद्धा त्याच्यामध्ये विकू शकता, घरदार सगळं काही विकू शकता. तर हे तशी सामाजिक परिस्थिती होती आर्यांच्या काळामध्ये. प्रत्येक राजाकडे जुगार खेळणारा विशेषज्ञ नोकरीला असायचा. हा जुगार खेळण्यासाठी राजाच्या महालाशेजारीच एक मंडप बनवलेला असे. म्हणजे जुगार खेळण्यासाठी वेगळा मंडप बनवायचे असं म्हणतात. तर सम्राट विराटकडे कंक नावाचा जुगार विशेषज्ञ होता. हे राजे लोक जुगार केवळ मनोरंजनाकरिता खेळत नसून त्यावर मोठमोठे डाव लावत असत. या डावात राज्य, आश्रित, नातेवाईक, गुलाम इत्यादी लावले जात असत. राजा नल हा पुष्कर सोबत खेळताना जुगारात सर्व काही गमावून बसला. केवळ पत्नी सोडून नल राजाने जुगारात सर्व काही गमावले. तर जुगार ही इतकी वाईट गोष्ट तेव्हाही होती, आजही आहे. तर यामुळे नल राजाला जंगलात जाऊन अक्षरशः भिकाऱ्याचे जीवन जगणे भाग पडले. नल राजाच्याही पुढे जाणारे काही राजे आपणास पाहायला मिळतात. महाभारतावरून आपणास कळते की पांडवांचा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर हा जुगारात राजपाट, लहान भावासह पत्नी देखील गमावून बसला. जुगार खेळणे हे प्रतिष्ठेकरिता आव्हान समजले जायचे आणि जुगाराचे आमंत्रण मिळणे सन्मान व प्रतिष्ठेकरिता आव्हान समजले जात असे. बघा, त्या काळात या गोष्टी जुगार खेळणे हे संस्कृतीच होती असं म्हणायला हरकत नाही. जुगार खेळण्याअगोदर जुगाराच्या दुष्ट परिणामाबद्दल युधिष्ठिर याला चेतावणी देण्यात आली. परंतु जुगार खेळणे ही आपल्याकरिता प्रतिष्ठेची बाब आहे असे युधिष्ठिराने सांगितले. जुगाराचे व्यसन केवळ राजे व श्रीमंतांनाच नव्हते, तर सामान्य लोकही मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असत. ऋग्वेदात जुगार खेळून कंगाल झालेल्यांची अनेक वर्णने पाहायला मिळतात. कौटिल्याच्या काळात जुगार खेळणे इतकी साधारण गोष्ट होऊन बसली की जुगार खेळण्यासाठी परवानापत्र सुद्धा प्राप्त होत असे व त्यातून राजाला मोठे उत्पन्न प्राप्त होत असे. परवानापत्र म्हणजे लायसन्स आपण म्हणू शकतो. दारू पिणे हे दुसरे एक सामाजिक व्यसन आर्यांना जडलेले होते. म्हणजे आर्य हे बेवडे होते म्हणायला हरकत नाही. आर्य समाजात दोन प्रकारचे मद्य पिण्यात येत असत. एक सोम व दुसरी सुरा. सोम यज्ञात पीत असत. प्रारंभी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनाच सोम पिण्याची परवानगी होती. नंतर ब्राह्मण व क्षत्रियांव्यतिरिक्त वैश्य आणि शूद्रांना सोम पिण्यापासून प्रतिबंध करण्यात आला. सोम बनवण्याची प्रक्रिया ही एक गुप्त गोष्ट होती, जी केवळ ब्राह्मणांनाच माहीत होती. सुरापानाची अनुमती मात्र सर्वांनाच होती. आता हे एक प्रकारचं मध्यच आहे. ब्राह्मण देखील सुरापान करीत असत. असुरांचे पुरोहित शुक्राचार्याने इतके मद्यपान केले की नशेतच त्याने कचाला संजीवनी मंत्र सांगून टाकला. या मंत्रांनी शुक्राचार्य देवांद्वारे युद्धात मारल्या गेलेल्या मृत असुरांना जिवंत करीत असे. कच हा देवांचा पुरोहित बृहस्पतीचा पुत्र होता. महाभारतात वर्णन केले आहे की एका प्रसंगी कृष्ण आणि अर्जुनाने अत्याधिक दारूचे सेवन केले. आता हे असे बेवडे असलेले देवता आपल्यासाठी
आदर्श कसं काय ठरू शकतात? हा प्रश्न आपण नक्की विचारला पाहिजे. दारू पितात, जुगार खेळतात, सट्टाबाजी करतात आणि घरदार सगळं काही हरवून हरवून बसतात. त्या लोकांना आपण आपला आदर्श कसं काय मानायचं? ह्या पुस्तकाद्वारे हाच प्रश्न उपस्थित आहे प्रत्येक व्यक्तीसमोर. तर यावरून हे दिसून येते की आर्य समाजातील उच्च वर्ग न केवळ मद्य पीत असे, तर अत्याधिक मद्याच्या आहारी सुद्धा गेलेला होता. यापेक्षा शरमेची गोष्ट म्हणजे आर्य स्त्रियाही मद्याच्या आहारी गेलेल्या होत्या. म्हणजे आर्य स्त्रिया, जे राजांच्या बायका होत्या, त्या स्त्रिया देखील दारू आणि मद्यपान, जुगार देखील खेळत होत्या. अशा गोष्टी आहेत. राजा विराटची पत्नी सुदेशना ही अत्याधिक मद्य पीत असे. केवळ राण्याच मद्यपान करीत नसून समाजाच्या सर्व स्तरातील स्त्रिया देखील मद्यपान करीत असत. ब्राह्मण स्त्रिया देखील मद्यपान करीत. कुमारील भट याने ब्राह्मणांच्या मद्यपानाच्या व्यसनावर टीका केली आहे. आर्याच्या यौन अनैतिकतेकडे लक्ष दिल्यास त्यांच्या आजच्या वंशजांना लाज वाटल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटले. बरोबर आहे. आजच्या काळासारखे त्या काळात यौन संबंधाबाबत व विवाहाबाबत नियम नव्हते. पिता आपल्या मुलीशी लग्न करू शकत असे. भाऊ आपल्या बहिणीशी सहवास करू शकत असे. ब्रह्माचा पुत्र दक्ष यांनी आपल्याच बहिणीशी विवाह केला. यम याने यमीसोबत सहवास केला. यम व यमी हे भाऊ बहीण होते. वशिष्ठ याने आपल्या मुलीशी शत्रुपासोबत विवाह केला. सोम याने स्वतःच्याच मुलीशी मरीषा सोबत विवाह केला. आर्य लोक सर्रास मुक्तपणे यौनाचार करत असत. ऋषी पराशर व ऋषी दीर्घपत यांनी या प्रकारे मुक्तपणे स्त्रियांसोबत सहवास केला होता. घराच्या बाहेर शारीरिक संबंध ठेवण्यात कुठलेही बंधन नव्हते. म्हणजे हे असं भैसाटलेले लोक होते त्या काळामध्ये की तुम्ही कितीही अनैतिक कार्य करा, कितीही अनैतिक संबंध बाहेर ठेवा, तुम्हाला कोणीही काहीच म्हणणार नाही, कसलेच नियम नाही. घराच्या बाहेर शारीरिक संबंध ठेवण्यात कुठलेही बंधन नव्हते. अशा प्रकारचा संबंध अयोनी या शब्दातून व्यक्त होतो. अयोनी म्हणजे घराबाहेर. सीता व द्रौपदी यांचा जन्म घराबाहेरच्या शारीरिक संबंधातूनच झाला होता. घराबाहेर यौनाचार ही गोष्ट सामान्यपणे प्रचलित होती. आर्यात पत्नी आणि मुलींना काही काळाकरिता भाड्याने देण्याची प्रथा सुद्धा अस्तित्वात केली होती. म्हणजे पत्नी आणि मुली भाड्यात देणं म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. कुठल्याही एका प्रतिष्ठित व्यक्तीला अशा कृती करावं लागत असतील तर मग त्याच्यातला स्वाभिमान तर मेलाच म्हणून समजा. राजा ययाती यांनी आपली मुलगी माधवी हिला गुरु गालव यांना भेट म्हणून दिली. मुलगी काही साध्य नाही का तिला भेट देण्यासाठी? त्या काळामध्ये अशा गोष्टी आहेत. तर परपुरुषाकडे पत्नीला संतानोत्पत्तीकरिता काही काळ ठेवण्याची प्रथाही आर्यात प्रचलित होती. वंशवृद्धीकरिता असे करणे आवश्यक समजले जात होते. आर्यात देव नावाचा विशेष लोकांचा एक वर्ग होता. तो पराक्रम व पदप्रतिष्ठेने मोठा मानला जात असे. उत्तम संतानोत्पत्तीकरिता आर्य लोक अशा देवांकडे आपल्या स्त्रियांना ठेवीत असत. या प्रथेचे प्रचलन इतके सर्रास झाले की देवलोक कुठल्याही आर्य स्त्रीशी सहवास करण्याचा आपला अग्रहक्क मानू लागले. कुठलीही स्त्री तेव्हापर्यंत विवाह करू शकत नसे जेव्हापर्यंत ती देवांच्या पूर्वस्वाधीनाच्या अधिकारांपासून मुक्त होत नसे. याला अवदान म्हणत. लाज होम नावाचा धार्मिक विधी प्रत्येक हिंदू विवाहात केला जातो. होम करतात ना. यांचे वर्णन अश्वलायन गृह्यसूत्रात केले आहे. देवाद्वारे आर्य स्त्रीला विवाहाकरिता मुक्त करण्यासाठी चिन्ह म्हणून लाजहोम यज्ञ केला जातो. सप्तपदी नावाचा धार्मिक अनुष्ठान हिंदू समाजात केला जातो. सप्तपदी विधी केल्याशिवाय कुठल्याही विवाहास हिंदू समाजात मान्यता मिळू शकत नाही. सप्तपदी याचा अर्थ वराचे वधूशी 7 पावलं चालत जाणे. जर देव एखाद्या स्त्रीशी यौन संबंधाबाबत असंतुष्ट असल्यास त्या स्त्रीला 7 पावलं चालण्याच्या अगोदर तो तिच्यावर पूर्वस्वाधीनाचा आपला हक्क सांगू शकत असे. 7 फेऱ्यानंतर मात्र देवाचा हा अधिकार संपत असे. हे 7 फेरे संपल्यानंतरच ती स्त्री विवाहबद्ध झाल्याचे समजण्यात येईल. आर्यात कोणतीही मुलगी विवाहपूर्व कुठल्याही पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवू शकत असे व संतानोत्पत्ती करू शकत असे. कन्या या शब्दाचा अर्थच काम असा होतो. कुंती व मत्स्यगंधा यांनी अशा प्रकारचा विवाह संबंध परपुरुषाशी ठेवला होता. एवढेच नव्हे तर पुत्रोत्पत्ती देखील केली. मत्स्यगंधा हिने भीष्माचा पिता शांतनूसोबत विवाह करण्यापूर्वी ऋषी परशरासोबत संभोग केला होता. इतकेच नव्हे तर पशूंशी सुद्धा यौन संबंध ठेवण्याची पद्धत देखील आर्यात प्रचलित होती. ऋषी किंदमद्वारा
हरिणांसोबत संबंध ठेवल्याची गोष्ट सर्वांना माहीत आहे. सूर्याद्वारे एका घोडीशी संबंध ठेवण्याचे दुसरे उदाहरण देखील उपलब्ध आहे. यात सर्वात बीभत्स असा कुठला प्रकार असेल तर तो म्हणजे अश्वमेध यज्ञात घोड्याशी स्त्रियांचा मैथुन करणे हा होय.